तसंच आपल्या पृथ्वीलाही ओझोन वायूचं कवच आहे. हे मी अभ्यासातून निरीक्षणातून मला साध्य झालेलं आहे. बर, पृथ्वीला ओझोन वायूचं कवच आहे हे सर्व एजन्सींनाही माहीत आहे. परंतु त्याचा विचार त्यांनी फक्त युव्ही म्हणजे अल्ट्रा व्हायलेंट जे काही किरण आहेत ते फिल्टर करण्यासाठीच असतो असा एक समज करून ठेवला. परंतु मी त्याच्या पुढे जाऊन मला थोडा अभ्यास करावा लागला. कारण की प्रत्येक जीव जर कवचामधून जन्मत असेल, गर्भाशयामधून जन्मत असेल, तर हे ओझोन वायूचं कवच हे पृथ्वीच्या गर्भाशय का नसू नये. आणि हा माझा सिद्धांत याच्यावरूनच पुढे जातो. प्रस्तावनेत मी म्हणतोय, विज्ञानाचा इतिहास हा केवळ शोधांचा नाही, दिशा निवडण्याचा इतिहास आहे. पायथागोरस आणि त्याच्या अनुयायांनी गणिताची दिशा निवडली, म्हणून त्यांचे मोजमाप आजही अगदी अचूक आहे. न्यूटन आणि आईन्स्टाईन यांनी वस्तुमान आणि गुरुत्व ही दिशा निवडली. पण तो डीजीएसटी सिद्धांत असे प्रतिपादन करतो की आपण जर आपली दिशा वातावरणीय दाब यंत्रणा याकडे वळवली तर विश्वातील अनेक न सुटणारी कोडे सुटू शकतात. दुसरा मुद्दा मी तो उपस्थित करतोय, मूळ सिद्धांत ओझोन कवच हे वैश्विक गर्भाशय. मी मगाशी म्हणलो तसं, ज्याप्रमाणे कोणत्याही जीवाला जन्म घेण्यासाठी गर्भाशयाचे ओम कवच आणि त्यातली विशिष्ट दाबाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे ग्रहावर पाणी आणि जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी ओझोन कवच दाब अनिवार्य आहे, म्हणजे गरजेचाच आहे. पाणी निर्मिती, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे केवळ घटक आहेत. आपल्याला माहिती आहे पाणी H2O न निर्माण होतं. जो आपण वजनचा थर त्याला एका विशिष्ट मेकॅनिकल दाबात एकत्र आणत नाही, तोपर्यंत नैसर्गिक पाणी तयार होऊ शकत नाही. नासा सारख्या संस्थाने अनेक प्रयोग केले, परंतु त्यामध्ये त्यांना हवं तसं यश आलं नाही. मग मानव कसा आला असेल, हा एक कोड आहे. माझं निरीक्षण असं सांगतंय, मानव हा पृथ्वी तलावर उक्रांत झालेला जीव नसून, हे का म्हणतो, तर पृथ्वी तलावर जेवढे जेवढे प्राणी जन्माला आलेत ते निसर्गाशी एकरूप आहेत. फक्त मानव हा एकच प्राणी असा आहे जो निसर्गाशी एकरूप नाही. त्याला राहायला घर लागतं, त्याला कपडे लागतात,